नमस्कार, मी आशिष गोलतकर, तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या बुलेटिन मध्ये पाहूया महत्त्वाच्या एक्झिम न्यूज, झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या आणि त्याच सोबत एक एक्सपोर्टरसाठी खास टीप. सुरुवात करूया. आयात निर्यात तूट कमी. ऑगस्ट महिन्यात भारताची मर्चंडाइज ट्रेड डेफिसिट कमी होऊन USD 26.49 बिलियन डॉलर एवढी झाली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत एक्सपोर्ट कमी झाला असला तरी आयात खूप जास्त घटल्यामुळे हा फरक आला आहे. एक्सपोर्टर्ससाठी चांगली बातमी आहे की चलनाचा दबाव कमी होऊ लागलाय. इंडिया US ट्रेड टॉक्स पुन्हा सुरू. भारत आणि US यांच्या ट्रेड टॉक्स पुन्हा सुरू झाले आहेत. USने भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवल्यापासून निर्यातीवर परिणाम होत आहे आणि आता चर्चा करून तो ताण कमी करण्याचा प्रयत्न होतोय. एक्सपोर्टर्सनी US बाजारातील बदल लक्षात घेऊन स्ट्रॅटेजी ऍडजस्ट करावी. पाम ऑइल आयात वाढली. सणासुदीच्या मागणीमुळे भारताची ऑगस्ट महिन्यातील पाम ऑइल आयात जवळजवळ 1 वर्षातील उच्च स्तरावर झाली आहे. सुमारे 9,90,528 मेट्रिक टन्स पाम ऑइल ऑगस्ट महिन्यात आयात केलं गेलं आहे. ऑइल्स दर थोडे कमी असल्यामुळे लोकल मागणीशी जुळत आहे. इम्पोर्टर्ससाठी हा काळ योग्य आहे, पण डोमेस्टिक प्रोसेसर्सवर याचा परिणाम होऊ शकतो. EU इंडिया FTA चर्चेत प्रगती. EU इंडिया FTA चर्चेची 6 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान ब्रुसेल्समध्ये 14वी फेरी होणार आहे. मदतीचे विषय, इन्व्हेस्टमेंट्स आणि ट्रेड बॅरियर्स हटवण्याबाबत चर्चा होणार आहे. निर्यातदारांनी टॅरिफ रिलीफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर घटवण्याच्या शक्यतांवर लक्ष ठेवावं. आणि आता बघूया झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या. श्रिम्प एक्सपोर्ट सेक्टरमध्ये US टॅरिफमुळे अंदाजे 25,000 रुपये कोटींचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. भारताने साखरेची निर्यात पुढील सत्रात वाढवण्याची तयारी केली आहे, कारण स्टॉक्स पुरेसे आहेत. रुपी आज डॉलरच्या तुलनेत थोडासा स्टेबल, इम्पोर्टर्ससाठी काही दिलासा. आणि आता बघूया आजची एक्झिम टीप. एक्सपोर्टर्सनी काळजी घ्यावी की निर्यातीसाठी सतत नवीन मार्केट्स एक्सप्लोर करणं आवश्यक आहे. US विवाद आणि टॅरिफ वाढीच्या परिस्थितीत एकाच बाजारावर अवलंबून राहणं जोखमीचं ठरू शकतं. तर आज आपण पाहिलं आयात निर्यात तूट कमी, भारत US ट्रेड टॉक्स पुन्हा सुरू, पाम ऑइल आयातीत वाढ आणि EU इंडिया FTA ची पुढची फेरी. झटपट बातम्यात आपण बघितलं श्रिम्प सेक्टरचं नुकसान, साखरेची निर्यात तयारी सुरू, रुपया स्टेबल आणि एक्सपोर्टर्ससाठी एक खास टीप. जर तुम्हाला हे बुलेटिन उपयुक्त वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. उद्या संध्याकाळी भेटूया 7:30 वाजता नवीन एक्झिम अपडेट्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.